गुड मॉर्निंग सगळ्यांना. छान अशी व्हिडिओला सकाळी-सकाळी सुरुवात केलेली आहे आणि आज आहे संडे. संडे म्हटलं की आठवडाभराचं नियोजन आलंच. तर फ्रिजमधल्या सगळ्या भाज्या संपल्या होत्या, तर मिस्टरांनी भरपूर अशा भाज्या वगैरे आणून दिल्यात. त्या मस्त व्यवस्थित ठेवून दिलेल्या आहे. त्यानंतर आज आहे एकादशी, तर मिस्टरांनी त्याच्यामध्ये केळी आणि भरपूर अशी फुलंसुद्धा आणली होती. ते सुद्धा व्यवस्थित ठेवून दिलेली मी इथे. आणि आज एकादशी आहे, सोबतच आजपासून तुळशीचे लग्नसुद्धा सुरू होते. आज रविवार आहे. बहुतेक जणांना असं वाटतं, की आज रविवार असल्यामुळे आपण तुळशींना हात वगैरे लावत नाहीत. शक्यतो तुळशीचे लग्न एकादशीलाच लावले जातात. तर माझाही विचार चालू आहे आज तुळशीचे लग्न वगैरे लावून घ्यायचे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, छोटासा आहे. तर सगळ्यात अगोदर मी रात्री इथे साबुदाणा भिजत घातला, तर तो फोडणी देऊन घेतलेला आहे. कारण मिस्टरसुद्धा उपवास करणार होते अगोदर, तर 12-12:30 झाले होते ऑलरेडी. म्हणून मग त्यांना पटकन अशी उसळ बनवून दिली, झणझणीत उसळ बनवलेली. कारण उपवास म्हटलं ना, तर काहीतरी असं तिखट खाण्याची इच्छा होते. तर सगळ्यात अगोदर साबुदाणा भिजत टाकलेला तो करून घेतलेला आहे मी. भरपूर असा आलू टाकलेला आहे कट करून आणि त्याच्यानंतर भरपूर असं कूट टाकायचं, त्याच्यामुळे आपला साबुदाणा एकदम टेस्टी होतो. आणि साबुदाणा कूट टाकण्याच्या अगोदर थोडासा 2 मिनिटं फ्राय होऊ दिला ना, तर एकदम सॉफ्ट असा तयार होतो आपला साबुदाणा. त्यानंतर देवाजवळ रांगोळी काढून घेतली. सकाळी-सकाळी मस्त पूजा वगैरे झालेली होती. देवांना नमस्कार केला, रांगोळी वगैरे काढलेली आणि आज विठ्ठल रुक्माईची रांगोळी काढली होती एकादशी असल्यामुळे. नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी वाटते. तर माझ्याकडे हा साचा आहे, तर आज म्हटलं चला काढू आपण. खूप सुंदर वाटत होती. त्याच्या आजूबाजूला मी फुलांच्या ज्या पाकळ्या ठेवलेल्या होत्या ना, त्या त्याच्यामुळे ना आणखी सुंदर वाटत होतं ते. तर देवाला सुद्धा मी नैवेद्य अर्पण म्हणजे देवाला नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. मी फराळाचं करून घेतलं आणि त्यानंतर मला आज तुळशीचे लग्न लावायची होती, त्याच्या तयारीला लागली. तर तुळशीचे लग्न का लावले जातात हे तुम्हाला थोडक्यात सांगते मी. तर असं म्हटलं जातं, की जे काही आपल्या घरामध्ये मोठे मुलं-मुली असतील, त्यांचे जर लग्न कार्य जुळून येत नसतील, तर तुळशीचे लग्न कार्य जर आपल्या घरामध्ये केले ना, तर लवकर त्यांचे योगसुद्धा जुळून येतात. एवढं मला माहिती होती. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा हे चूक की बरोबर आहे तर. त्यानंतर सगळं साहित्य जुळवाजुळव करायला घेतलेली आहे. इथे मी अंतरपाट अगोदरच करून ठेवलेला राहतो दरवर्षी, तोच मी एक वापरते. त्यानंतर सगळं प्रसादाचं इथे मी एका ताटामध्ये हळदी, कुंकू, प्रसाद, त्यानंतर अक्षत तयार करून ते घेतलेलं आहे. बेलपत्र, फूल वगैरे सगळं घेतलेलं आहे. हारसुद्धा मी एक तुळशीसाठी आणि श्रीकृष्णासाठी करून घेतलेला आहे. त्यानंतर सुंदर अशी मांडणी केलेली आहे. रांगोळी वगैरे काढून घेतली आणि चौरंगावरती इथे मी दिवे वगैरे, घट वगैरे मांडलेला आहे. त्यानंतर तुळशीसाठी मी इथे सगळं साहित्य म्हणजे आपलं ओटीचं जे असतं ते ठेवलेलं आहे. शालिग्रामचा फोटोसुद्धा ठेवलेला आहे. मस्त सुंदर अशी पूजा वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर आम्ही मंगलाष्टक, आरती वगैरे करून घेतली आणि खूप सारे फटाके होते दिवाळीचे ते सुद्धा फोडलेले आहे. खूप सुंदर अशी तुळशीचे लग्न वगैरे झालेले आहे. तर नक्की तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, रविवारी तुळशीचे लग्न केल्या जातात की नाही केल्या जातात? आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.